पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन. रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. पुण्यात संतप्त आंदोलकांनी अधिकाऱ्यांवरती फेकली चिल्लर, तर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बोर्डाला फासलं काळं. दोषींच्या अटकेची मागणी. पुण्यात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात पुणे पोलीस करणार चौकशी. डॉक्टरांचे जबाब घेत जिल्हा मेडिकल बोर्डाकडे अहवाल सोपवणार, तर रुग्णालयाचे सीसीटीव्ही देखील तपासणार असल्याची माहिती. पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी 2 वेगवेगळ्या समित्या. चौकशी अहवालानंतर दोषींवरती कडक कारवाई करणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. भेटीदरम्यान ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा. इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. आळंदीत नदीवरील बंधाऱ्याजवळ केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीतल्या प्रदूषणात वाढ. शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. नांदेडच्या आळेगाव शिवारातली घटना. 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची शक्यता. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मनोरंजन विश्वावर शोककळा.